पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात सांगता साक्री पंचायत समिती ठरली चॅम्पियन। 3 दिवसांच्या अटीतटीच्या संघर्षानंतर विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव। शिरपूर पंचायत समिती द्वितीय तर मुख्यालय संघ तृतीय स्थानी। गाण्यांच्या तालावर थिरकत आणि एकमेकांचं अभिनंदन करत अधिकाऱ्यांनी घेतला निरोप। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान। गेल्या 3 दिवसांपासून धुळे जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाची अत्यंत उत्साहात आणि दिमाखात सांगता झाली आहे। दिवस रात्र फायलींमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांनी या 3 दिवसात केवळ खेळाचा आणि कलेचा आनंदच लुटला नाही, तर आपापल्या संघासाठी चुरशीनं लढाही दिला। या सर्व उत्कंठेचा आणि जल्लोषाचा कळस म्हणजे बक्षीस वितरण सोहळा। धुळे जिल्हा क्रीडा संकुल जिथे गेल्या 3 दिवसांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता, तिथे महोत्सवाचा अंतिम टप्पा म्हणजे बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला। 12 ते 14 एप्रिल दरम्यान रंगलेल्या या स्पर्धेचा समारोप विजेत्यांच्या घोषणेने झाला आणि संपूर्ण क्रीडा संकुल जयघोषानं दुमदुमून गेले। या भव्य सांगता समारंभासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी उपस्थिती विशेष लावली होती। त्यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, प्रकल्प संचालक राजन पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। या स्पर्धेत सर्वच संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली, मात्र अंतिम निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होते आणि अखेर निकालाची घोषणा झाली। या महोत्सवात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत साक्री पंचायत समितीनं प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदाचा बहुमान मिळवला। साक्रीच्या संघानं ट्रॉफी स्वीकारताच एकच जल्लोष केला। त्याच पाठोपाठ शिरपूर पंचायत समितीनं जोरदार मुसंडी मारत द्वितीय क्रमांक आपल्या नावे केला, तर धुळे जिल्हा परिषद मुख्यालय संघानं तृतीय क्रमांक मिळवत यशाची मोहर उमटवली। केवळ सांघिकच नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमात आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात चमकणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले। कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश महाले यांनी सांगितल्याप्रमाणे हा उपक्रम कर्मचाऱ्यांसाठी संजीवनी ठरला आहे। विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पराभूतांच्या चेहऱ्यावरील खेळाडू वृत्ती हेच या महोत्सवाचं खरं यश होतं। कामाचा ताण विसरून हातातील बक्षिसं आणि मनातल्या सुखद आठवणी घेऊन अधिकारी पुन्हा आपल्या प्रशासकीय सेवेसाठी सज्ज झाले। स्पर्धा कोणतीही असो, हार जीतपेक्षा त्यातला सहभाग आणि आनंद महत्त्वाचा असतो। धुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हेच या महोत्सवातून दाखवून दिलं आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। यांच्याकडून निधी उपलब्ध करून द्यावा लागत होता। या वर्षी तशी परिस्थिती आपल्याला झालेली नाही, म्हणून मी प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो। तसेच या क्रीडा स्पर्धांमधून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, चिकाटी आणि उत्कृष्ट आपला संघ भावनाचा उत्कृष्ट नमुना आपण सगळ्यांनी दाखवलेला आहे। या संघ भावनेतून ज्या वेळेस स्पर्धांमध्ये किरकोळ असे वाद झाले, त्याच्यातनं सुद्धा कर्मचाऱ्यांनी मार्ग काढला आणि तो सगळ्यांनी मान्य केला, त्याचाही मला सार्थ अभिमान आहे। हे सुद्धा अशाच प्रकारे आपण सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपल्या कर्मचाऱ्यातील सुप्त गुण, कला, सृजनशीलता आणि आत्मविश्वास या सुंदर प्रदर्शन घडवलं। नृत्य, गीत, नाटक, मिमिक्री अशा विविध कला प्रकारांनी कार्यक्रम अधिक रंगतदार व अस्मरणीय केला। या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नियोजन समिती, परीक्षक, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून म्हणजे या कार्यक्रमाचं पत्र काढण्यापासून आमच्या प्रशासन विभागाने जे सहकार्य केले, आमच्या सामान्य प्रशासन विभागाला बोलवून त्यांचा फोटो साहेबांसोबत काढावा अशी मी असतील, बिलं असतील, आमची जीईडी करते, सामान्य प्रशासन विभाग करतो आणि म्हणून त्यांचाही काहीतरी गौरव किंवा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।